बीडमध्ये गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडून बीड मतदारसंघातील प्रश्नांवरती वारंवार बैठका घेत असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात येत आहे आणि त्यांनी या संदर्भातलं एक पत्र जिल्हा प्रशासनाला दिलंय। माझ्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर आहेत। काय सांगाल, कोणकोणत्या मुद्द्यांमध्ये तुम्ही जे पत्र दिलंय त्यामध्ये हस्तक्षेप होत असल्याचं देखील तुमचं म्हणणं आहे आणि एक पत्र सुद्धा दिलंय तुम्ही की यामध्ये हक्कभंग होतोय? काय बीड मतदारसंघाचा आमदार म्हणून दुसरी टर्म ही माझी आहे। ज्या पद्धतीने कामाचा गेल्या मागच्या टर्म पासून ते या टर्म पासून जे पाठपुरावा करतो मी किंवा सभागृहामध्ये तो विषय मांडतो त्याच्यामधले ते काही विषय होते, मी ते पत्र बघितल्यानंतर खरं तर माझ्या मतदारसंघातले विषय हे माझे विषय असतात, त्याचा पाठपुरावा करणं हा माझा विषय। त्या संदर्भातलं पत्र मी तिथे दिलं होतं। महत्वाचं काय, ठीक आहे, ह्याच्या संदर्भातलं विकासाचे मुद्दे घेऊन ते काहीतरी त्याच्यात राजकारण करतात हे करून बैठक झाल्यानंतर बैठक एक घेतात आणि करतात एक जे नवीन प्रोजेक्ट बीड मतदारसंघात किंवा बीड जिल्ह्यामध्ये येतात, जसं त्याच्यामधला रेशीम उद्योग आहे। आता रेशीम उद्योग एखादा प्रोजेक्ट आल्यानंतर किंवा MIDC असेल त्याचा ते प्रस्ताव पाठवावा लागतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। मी एक विरोधी बाकावरचा आमदार आहे आणि जेव्हा पण हे अशा काही बैठकी घेतात त्या बैठकीमध्ये ते बीडवरती प्रेम खूप आजकाल ओतू चाललंय म्हणून दाखवतात, पण ती बैठक घेतल्यानंतर पत्रव्यवहारामध्ये त्यांच्या असं कळतं की ती जे काही संदर्भ प्रोजेक्ट आहेत, समजा रेशीम उद्योग असेल किंवा MIDC असेल, ते बीड सोडून गेवराईला घेऊन जातात। आणि खऱ्या अर्थाने हे बघा, एखादा प्रोजेक्ट जर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी होत असलं तर मी म्हणजे सत्ताधारी असो किंवा म्हणजे कुणी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, ती साईट त्या प्रोजेक्टसाठी फिजिबल पाहिजे। जसं आपण रेशीम उद्योगबद्दल जर बोललो तर बीड मार्केट कमिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर रेशीमचं मार्केट हे एशिया खंडात दुसऱ्या नंबरवरती, म्हणजे त्यांची उलाढाल कमीत कमी 268 कोटीची आत्ता या मागच्या जेवढी ह्याच्यामध्ये झाली 268 कोटी आहे तिथे। आणि मार्केट एवढं मोठं आहे की महाराष्ट्रातून बारामतीपासून अशा अनेक ठिकाणून तिथं रेशीमचं होतं। आणि कधी पण असे प्रोजेक्ट आणत असताना त्याची फिजिबिलिटी तिथं पाहिजे, त्याला कनेक्टिव्हिटी पाहिजे। बीड जिल्ह्याचं मध्यवर्ती ते ठिकाण आहे, त्याला रोडची कनेक्टिव्हिटी आहे, त्या सगळ्यात मोठं रेल्वे आपल्याकडे आली आहे, त्याला रेल्वे स्टेशन आपल्यापासून बीडपासून जवळ आहे। आणि सरासरी त्या समजा हे रेशीम उद्योगच्या ह्या प्रोजेक्टसाठी जे काही मुद्दे लागणार आहेत त्याच्यामध्ये 8-9 मुद्दे जे प्राधान्याने काढले ते मी काढून त्याची बैठक घेऊन प्रोसिडिंग घेऊन दिलेले आहेत। तो पूर्णपणे फिजिबल ह्या साईटवरतीच एक रेशीम पार्क आपण करतो कशाला, की शेतकरी आल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टीने त्या रेशीम संदर्भातली माहिती भेटावं, की अजून त्याच्यामध्ये काही बदल करता येईल, काही नवीन टेक्निक असेल तर ती करता येईल। मग जिथं मार्केट चांगलं आहे, जिथं जागा आहे, जिथं स्ट्रक्चर उभं आहे, जिथं रोडची कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, बीड जिल्ह्यातलं सर्व मतदारसंघ सर्व तालुक्यांतलं सर्वात मध्यवर्ती ठिकाण आहे। त्यांच्या मुद्द्यामध्ये एक मुद्दा त्यांनी बघितला की त्यांच्याकडे त्यांचा हट्ट चालू आहे की गेवराईला झाला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आमच्याकडं रेशीम उगवणारे लोक शेतकरी जास्त आहेत, तर त्याच्यामध्ये रुई आणि शिरसमार्ग त्यांच्या मतदारसंघातली ही 2 गाव आहेत की आम्ही मान्य करतो तिथे जास्त उत्पादन तिथं आहे, पण शिरसमार्ग आणि रुईचं अंतर गेवराई मार्केट कमिटी आणि बीड मार्केट कमिटी जर बघितलं तर बीड मार्केट कमिटी त्यांना जवळ पडतं। आणि खऱ्या अर्थाने कोणताही हा जो प्रोजेक्ट आणण्याची पद्धत काय असते की एखादी योजना आणत असताना त्या संदर्भित रेशीम उद्योग असेल, कलेक्टर साहेब प्रशासन मार्फत ह्या संदर्भातलं लेखी पत्र तिथं देतात। रेशीम उद्योग असेल की आपल्याला जागा जिल्ह्यात कुठं मार्केट चांगला आहे किंवा आपल्याला आपण जे निधी आपण रेशीम उद्योगाला देतोय तो सार्थक झाला पाहिजे उद्देशाने असतो, तर तशा कोणत्याही पद्धतीचं पत्रव्यवहार त्यांनी दिलं नाही। डायरेक्टच बैठक होती, एखादा विकासाचं काहीतरी दाखवतात, फार काहीतरी करतात हे, पण तुम्ही प्रेम बीडचं दाखवतात यार, मग सगळं फिजिबल रिपोर्ट असताना मग गेवराईला कशामुळे घेऊन जातात? दुसरा विषय MIDCचा आहे। MIDC संदर्भातला सुद्धा हा विषय आहे बघा, हा पण प्रोजेक्ट असताना MIDCला जिथं सरकारी जागा जास्त ह्याच्यामध्ये असेल, कनेक्टिव्हिटी असेल, मग नॅशनल हायवे असेल, रेल्वे असेल, तर कनेक्टिव्हिटी जर नॅशनल हायवे अर्धा किलोमीटरवरतून मी जी जागा बघितली ती कमीत कमी 200-250 एकर आहे आणि तिथून नॅशनल हायवे अर्धा किलोमीटरवरती आहे
आणि रेल्वे 1 किलोमीटर म्हणजे त्या रेल्वेचा थांबा जे स्टेशन आहे तिथे पाण्याची त्या फिजिबल साईटवरती मी जी दाखवलेली आहे घोडका राजुरीच्या परिसरामध्ये तिथे, तर तिथं 3 तलाव आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे त्याला पाणी लागतं, कनेक्टिव्हिटी, ह्या सगळ्या टेबल लँड लागती, फिजिबल आहे. मग त्यांनी जेव्हा MIDCचे जे औरंगाबादचे जे अधिकारी आले होते त्यांना ते फिजिबल वाटलं. तसं रेशीम उद्योग बद्दल काहीच नाही, फक्त तोंडी बैठक घेतात आणि हे दाखवतात. म्हणजे असे किती उद्योग आहेत जे तुमचा जो आरोप तुम्ही करताय की बीडमध्ये जे उद्योग येणार आहेत ते गेवराईला घेऊन जातात, असे कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट बाबतीत झाले? हे तुम्हाला तर सांगितलं, एअरपोर्टचा एक विषय तेव्हा दादा होते, तर तेव्हा मीटिंगमध्ये चर्चा झाली किंवा मीटिंगच्या आधी मला दादा म्हणले होते की ही फिजिबल साईट आहे, प्रशासनाकडून संधी फी आली. तर मी म्हणलं दादा ठीक आहे, तुम्ही हा सर्वे केला, एक सर्वे आमचा मांजर सुंब्याचं पण करा. हे बैठकीनंतरचा त्यांना मी एकांतात असताना विषय, तेव्हा दादा हो म्हणले होते. एखादा प्रोजेक्ट आणत असताना हे सगळ्या फिजिबिलिटी बघावं लागतात, कनेक्टिव्हिटी किंवा जे पाणी असेल, सबस्टेशन असतील तिथे. तर दादा तेव्हा हो म्हणले होते. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही एवढं प्रेम बीडवरती दाखवतात आणि गेवराईला सगळं घेऊन जातात, हा विषय माझा आहे. त्यांनी ज्या बैठका घेतल्या त्यामध्ये मग नगरपालिका जी आहे ती त्यांच्या ताब्यात आहे, तर त्या अनुषंगाने बीड शहरातल्या प्रश्नांच्या बाबतीत त्या बैठका झाल्या होत्या की तुमच्या मतदारसंघातले बाकी काही प्रश्न घेतले गेले? हे बघा, मी पूर्ण त्यांचे मुद्दे काही बघितले नाही, पण जे काय आता त्याच्यामध्ये 2-3 मुद्द्यापैकी एक पाण्याचा विषय. आता पाण्याचा विषय जे 20 दिवसाला पाणी येतं या संदर्भातला, आता त्या संदर्भातलं बॅकवॉटर जी योजना झाली होती त्या लोकसंख्येप्रमाणे त्यावेळेस आमदार होते सलीम भाई, त्याच्याबद्दल आम्ही काय पाठपुरावा केला लोकांना पाणी द्यायचा हे तुम्हाला 2 मिनिटात हे सांगतील. पण जे मुद्दे, आता त्याच्यामध्ये एक मुद्दा होता कपिल धारवाडीचं, ते गाव स्थलांतर करायचं, अतिवृष्टी झाली होती म्हणून स्थलांतर. तो मुद्दा आता जेव्हा पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्या गावातून पंचनामे केले, त्याचा प्रस्ताव तयार केला, तो शासनाच्या दरबारी पाठवला. म्हणजे आयत्या पिठ्यावर रेगुट्या ओढू नका. सभागृहामध्ये या विषयावरती मी कितीदा बोललोय, कितीदा पत्र व्यवहार केलेले आहेत. त्या MECBच्या थकबाकी संदर्भातली थकबाकी तुम्ही बघितलं असेल की मी जुन्नरला एकदा गेल्यानंतर अजितदादांनीच बाईट गेली, अरे त्याच्या गावामध्ये, त्याच्या शहरामध्ये 20 दिवसाला पाणी येतं, आणि शेवटच्या टप्प्यात ते सगळं ठरलं होतं, दादांनी निधी सुद्धा द्यायचा ठरला होता. म्हणजे त्या पाठपुराव्याबद्दल कोर्टापासून काय केलंय हे आपल्याला सांगतील, आणि आम्ही काय करायचं काय नाही तुम्ही आम्हाला शिकू नका. या मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला 2दा आमदार केलेले आणि आम्ही रोज रस्त्यावर उतरून तिथं काम करतो. नगरपालिका आली त्याच्यामध्ये एक भाग छाती ठोकून सांगतात, पण अजितदादांसारख्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाला स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक मी पहिल्यांदाच बघितलं की 2दा तिथं सभा घ्यावा लागली. बरोबर आहे ना, इथं मुख्यमंत्री साहेबांची तिथं सभा झाली. आम्ही पवार साहेबांचं नाव घेऊन लढलो, जी काय परिस्थिती आहे, अजितदादांनी जी काय आश्वासन, हे फक्त हा विषय अजितदादांनी केलेला आहे. आणि पालकमंत्री असताना जे काही अजितदादांनी बीड शहर आणि बीड मतदारसंघासाठी जे जाहीर केलेले जे काही फंड होते, ज्या योजना होत्या, जे काही आहेत, तर त्या संदर्भातलं एकमेव आमदार मी जाहीर बॅनर लावलं होतं तिथं की अजितदादांनी हा निधी मंजूर केला. एवढंच नाही तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा पॅनल असताना सुद्धा त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बोललो होतो की अजितदादांनी केलं. आम्ही जसे की आम्ही एकदा भूमिका घेतली, आम्ही ठाम घेतोय पूर्ण महाराष्ट्र बघतो कोणत्याही विषयावरती, ती विकासाची असो, मतदारसंघाच्या भावनेचे विषय असतो. तुम्ही बघितलं असेल, अर्ध्या रस्त्यातून अर्ध्या चौकातून आम्ही पळून जात नाहीत. आमचा पाठपुरावा व्यवस्थित आहेत सगळ्या योजने संदर्भात. आता सुद्धा त्या MECBच्या थकबाकी संदर्भातलं मी पत्र सुनेत्रा वहिनी साहेबांना तिथे दिलेलं आहे. बॅकवॉटरची जी योजना आहे, जी काय त्यांच्या संदर्भात, तो एक त्याच्या विषयावरती ते बोलले सविस्तर, कोर्टाच्या ऑर्डर पासून ह्या गोष्टी आपल्याला सलीमभाई सांगतील. नेमकं सलीमभाई सुद्धा माझ्यासोबत आहे. काय नेमकी ती योजना राबवली गेली होती, कशा पद्धतीने त्याचा सगळा हा पाठपुरावा करण्यात आला होता? हे बघा, बीड शहराचा सध्याचा पाणीचा विषय गंभीर आहे. आता बीड शहराचे 2 भाग आहे, एक आउटस्कटचा भाग आहे आणि एक शहराचा भाग आहे, गावठाणचा भाग आहे. सध्या परिस्थितीमध्ये आउटस्कटमध्ये 15-20 दिवसाला पाणी येतं आणि आउटस्कटमध्ये 8-10 दिवसाला पाणी येतं. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असाल, मागच्या वर्षामध्ये तुम्ही बघितलं असाल, आम्ही 15 दिवस शटडाऊन करून
माजलगाव बॅकवॉटर योजनेचा जे मुख्य विषय होता 75 एरवाल नादुरुस्त होते, त्याच्यामध्ये लिकेज होता, ते आम्ही दुरुस्त लिकेज पूर्ण केले. त्याच्यामध्ये 726 मीटरची पाईपलाईन होती, ते लिकेज होती, ते दुरुस्त केलं. त्याच्यामध्ये 340 ट्रान्सफॉर्मर ते सुद्धा दुरुस्त केलं. आणि आम्ही माजलगाव बॅकवरती 24 MLT योजना, त्याच्यामध्ये 30 MLT पाणी उचललं. आणि आपल्याकडे सध्या परिस्थितीमध्ये माजलगाव बॅकवॉटरची 24 MLT योजना आहे आणि आपण 6 MLT पाणी बिंदुसरच उचलतो. हा सगळा पाठपुरावा जो आहे तो सुरुवातीपासून तुम्ही तुमच्या काळात तुमच्या समोरच केलं नाही, मागच्या वर्षीच सांगतो मी. आणि अजून बोलतो ना, हे सध्याची परिस्थिती. आता विषय जे आला की अमृत पाणी पुरवठ्यासाठी तुम्ही काय केलं, आता तुम्ही ह्यांच्या रेकॉर्डवर आहे. संदीप भैयांनी वारंवार ते विधानसभेमध्ये उचलला. त्याचं मुख्य कारण काय आहे, आपल्याकडं 29/11/2017 अमृत पाणी पुरवठ्याचे वर्कआउट दिले. 95% काम पूर्ण झाला. त्याचा मूळ विषय काय माहिती आहे का, मूळ विषयावर कोणी जात नाही. जोपर्यंत तुम्ही MSCBची थकबाकी भरत नाही, तोपर्यंत तुमचा लोड रेजिस्ट्रेशन भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही शहराला पूर्ण क्षमतेप्रमाणे पाणी देऊ शकत नाही. आणि हे गोष्ट लक्षात ठेवून जे संदीप भैयांनी वारंवार 4-5 वेळेस प्रत्येक अधिवेशनामध्ये ते प्रश्न विचारतात थकबाकी भरण्याचा, लोड रेजिस्ट्रेशनचा. आम्ही सत्तेमध्ये असताना आम्ही मंत्रीबरोबर बैठक घेतली. विषय काय होता माहिती आहे, त्याच्यामध्ये विषय असा होता की मंत्री महोदयाचा शासनाचा म्हणणं असं होता की प्रत्येक नगरपालिकाकडं लाईट बिलची थकबाकी आहे. जर प्रत्येक माणसाने, जर प्रत्येक आमदारांनी सांगितलं की तुम्ही थकबाकी भरा, तर ते आम्ही भरू शकत नाही. आम्ही त्या धागा पकडून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे PL दाखल केली. त्याचा PLचा नंबर आहे PL नंबर 21/2024. त्याच्यामध्ये हायकोर्टाने 2 ऑर्डर केले. आणि UD सेक्रेटरी सांगितलं की तुम्ही तर मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये सोल्युशन काढा. सोल्युशन काढण्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की तुम्ही DPDC पैसे द्या, लोकप्रतिनिधीकडून पैसे घ्या आणि हे प्रश्न मार्गी लावा, हे त्याचे ऑर्डर आहे. पण विषय काय झाला माहिती आहे का, त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते. त्यांचा कामात नव्हता मीटिंग घ्यायचा. त्यांनी काय केलं, त्याला बायपास मारण्यासाठी हे मीटिंग घेतली. धनंजय मुंडे साहेब मीटिंग 31/7/2024 3 वाजता बैठक घेऊन ते म्हणले की मी पालकमंत्री, मी बघून काय करायचं. आणि नगरपालिकेने स्वतःच्या उत्पन्नातून हे पैसे बेअर करा आणि त्याला बायपास मारला. सांगायचा उद्देश एकच आहे की विधानसभा, मंत्रालय, हायकोर्ट आम्ही समजे पाठपुरावा केलेले आहे. अमृतसाठी कुणी म्हणत असन की अमृतसाठी पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी तुम्ही काय केलं, आम्ही समजे पाठपुरावा प्रॉपर केलेलं आहे, प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि उद्देश एकच होता, हे लोकांना हे माहीत नाही की जोपर्यंत तुम्ही MSCBची थकबाकी भरत नाही, तोपर्यंत तुम्हाला लोड रेजिस्ट्रेशन भेटत नाही. आज जोपर्यंत लोड रेजिस्ट्रेशन भेटत नाही, तुम्ही पाणी सुरू करत नाही. आहे आम्ही आता आम्ही तर नगरपालिकेची निवडणुकीमध्ये आम्ही सांगितलं कोणाला आम्ही 2 दिवसाला पाणी देऊ, हे नाही सांगितलं 2 दिवसाला पाणी देऊ. मला व्हायचंच नाही काही. लोकांना 2 दिवसाला पाणी नाही पाहिजे, लोकांना आठवड्याला पाणी पाहिजे. आणि आपल्याकडं अमृत पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर 55 MLT पाणी होतं. 55 MLT 20 वर्षाची होणारी लोकसंख्या शासनाच्या निकषाप्रमाणे दरडोई 135 लिटर पाणी आपण देऊ शकतो. पण मूळ हे आहे मालिक काय, ह्यांचेच लोकांनी सत्तामध्ये कोण येतात, ते पालकमंत्री कोण होते, धनंजय मुंडे साहेब होते. त्यांनीच हे काय मला बायपास मारायचा आणि त्यांनीच आमच्यावर आरोप करायचा, हे चुकीचं आहे. नक्कीच हा झाला इथला सगळा मुद्दा. मात्र आता बीड शहरातली जी पाण्याची परिस्थिती आहे ती किती दिवसांना लोकांना पाणी मिळते आणि नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे, यामध्ये काय सुधारणा झाली पाहिजे? बघा, या संदर्भातलं मी तुम्हाला सांगितलं की दादा असताना ते पूर्णपणे फायनल झालं होतं. जी काही थकबाकी होती, आम्ही हे सगळे विषय कोर्टाची ऑर्डर पासून त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. लोकसंख्या कशी वाढली आहे ना, ती योजना पूर्णपणे तयार आहे, फक्त तिला थकबाकी असल्यामुळे ती जोडता येत नाही. तर दादाला लक्षात आल्यानंतर ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. पण ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना झाल्यानंतर सुद्धा ह्या म्हणजे मागच्या मुंबईच्या निघायच्या आधी सुद्धा मी सुनेत्रा वहिनी साहेबांना ह्या विषयावर बोललो. त्यांना पत्र सुद्धा दिलं की हा विषय दादांसमोर झाला होता. त्यांच्या संबंधित जे काही तिथं त्यांचे सोबत त्यांचे जे सोबत PS जे असतात किंवा OSD ते पण तिथं होते.
त्याच्या नावासहित सांगितलं. हा विषय लवकर ही थकबाकी भेटली तर हा विषय संपून जाईल. आणि या विषयामध्ये थकबाकीच्या संदर्भात मला असं वाटतं की मागच्या टर्मपासून मी अधिवेशनात कमीत कमी 15-20दा बोललो असेल. मूळ विषय हा आहे. एकदा तुम्ही आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही दादाला त्याच्यामध्ये आम्ही बोललो होतो की दादा म्हणले आपण एकदा पैसे दिल्यानंतर म्हणे परत मग दर महिन्याला तुम्ही असंच मागताल म्हणलं. तर एक रिव्हिजनचं आपण रिव्हिजनवरती बीड शहराचं अजून रिव्हिजन झालेलं नाही. त्यासाठी सुद्धा DPTC संपल्यानंतर कलेक्टर साहेबांना त्यांनी रिव्हिजनसाठी सुद्धा बीड नगरपालिकेसाठी ठेवायला सांगितली होती. मग एकदा ही थकबाकी भरल्यानंतर त्याला दर महिन्याला चालू करण्यासाठी सुद्धा महसूल नगरपालिकेतून उपलब्ध होईल अशी परिस्थिती आम्ही करून ठेवली. आज म्हणजे काल सुनील तटकरे यांनी शरद पवार साहेबांची रात्री भेट घेतली. यावरून आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कारण यापूर्वी सुद्धा अशा चर्चा होत्या की 2 पक्षांचं विलिनीकरण होईल. मात्र रात्रीची जी भेट झाली त्यावरून आता वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू झाल्या. याकडे कसं? हे बघा, हे वरचं राजकारण आहे. मला एवढंच ह्याच्यावरती माहिती आहे. आतापर्यंत या विषयावरती मी कधी बोललो नाही. पण दादा हयात असताना शेवटची माझी भेट 23 तारखेला झाली होती. आणि दादांनी हे विषय मी एकटा असताना त्यांनी सगळं सांगितलं होतं की आपण एकत्र येणार आहे. पण आता एवढं सगळं राजकारण त्याच्यावरती चालू आहे म्हणून एक मी लहान नसल्यामुळे मी काही त्याच्या विषयावरती बोललो नाही. आणि जे काही विषय दादा गेल्यानंतर ते स्टॉप झालेत. आपण ज्या पद्धतीने जे काही झालं ते आपण सर्वजण साक्षीदार आहात. आणि जी काही साहेबांची तटकरे साहेबांची जी पक्षाच्या काय चर्चा झाली असेल ती साहेबांना माहीत असेल. योग्य ते निर्णय मोठे साहेबांनी त्यांचे परिवार ते करतील तिथे. धन्यवाद. आपल्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर होते, ज्यांनी अजितदादा असताना त्यांनी आपण एकत्र येणार आहोत असं सांगितलं होतं. मात्र यानंतर त्यांचं निधन झालं इथपर्यंत त्यांना माहीत होतं. मात्र रात्रीची जी भेट झाली त्याबाबत संदीप क्षीरसागर यांनी कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही. मात्र बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडून बैठका घेतल्या जातात आणि बीडमधील उद्योग जे आहेत ते गेवराईला नेले जातात अशा प्रकारचा गंभीर आरोप देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. कॅमेरा पर्सन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.